नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे म्हणजेच की 6 मे 2026 म्हणजे रोजी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाही. हाच हप्ता कधी येणार? मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित असलेल्या जात असताना योजनेच्या मार्च एप्रिल बरोबर यापूर्वी थकीत असलेल्या हप्त्याच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अपडेट होतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मग भरपूर साऱ्या महिला लाभार्थी हप्त्यासाठी पात्र असताना सुद्धा त्यांच्या खात्यांमध्ये हा हप्ता आलेला नाहीये व जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आलेले नव्हते व केवायसी झालेली होती व पात्रतेमध्ये बसत होत्या, परंतु त्यांचे हप्ते आलेले नव्हते. भरपूर साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकलेली होती आणि केवायसी चुकल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते देखील आलेले नव्हते. भरपूर साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेली नाही किंवा अपात्र करण्यात आलेले, त्यांच्यामुळे यांचे हप्ते येणं बंद झालेले आहे. एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत केवायसी केल्यानंतर केवायसी न केलेल्या, केवायसी करून अपात्र असलेल्या, याचबरोबर केवायसी चुकलेल्या आणि केवायसी दुरुस्ती केलेल्या अशा जवळजवळ 57 लाख लाभार्थी यांच्यामध्ये दिसून आलेले आहेत. एकंदरीत आता केवायसी पूर्ण करून पात्र असलेले त्यांची केवायसी याचबरोबर असे 1,80,00,000 पेक्षा जास्त लाभार्थी याच अंतर्गत दिसून आलेले आहे. ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यापासून 10 तारखेपर्यंत हप्ता प्रत्येक महिन्याला 10 तारखेपर्यंत वितरित केला जाईल, अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. म्हणजेच की आता 10 तारखेनंतर म्हणजेच की 10 मे 2026 नंतर साधारणपणे 15 मे 2026 पर्यंत या योजनेच्या हप्ता अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर ज्या महिला लाभार्थी पात्र असताना सुद्धा त्यांचे काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्याचे हप्ते आलेले नव्हते व महिला लाभार्थ्यांचे हप्ते याचबरोबर दिले. एकंदरीत आपण जर पाहिलं तर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केल्यानंतर योजनेचे हप्ते वितरित केले जात होते, परंतु आता नवीन बजेटनुसार आदी विकास, समाज कल्याण विभाग आणि जनरल प्रवर्गातील लाभार्थ्यांना तिन्हीसाठी सेपरेट लेखाशीर्ष निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता निधी मंजूर करत असताना आता निधी वितरित केला जाईल व 1 एप्रिलपासून जी काही देयक बाकी असतील, हे देयक या नवीन जे काही लेखाशीर्ष असतील या लेखाशीर्षाच्या अंतर्गत पार पाडली जाणार आहे. म्हणजेच की आता काही तांत्रिक कारणं होते व तांत्रिक कारणानुसार म्हणजेच की मार्च आणि म्हणजेच की एप्रिल महिन्याचा जो काही एप्रिल 2026 पूर्वी जी काही अनुदान आहे ती पूर्वीच्या लेखाशीर्षामधून वितरित केली जात आहे आणि 1 एप्रिल 2026 नंतरची जी काही अनुदान आहे ती नवीन लेखाशीर्षाच्या अंतर्गत वितरित या ठिकाणी केले जाणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.